सोलापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय जगताचे भूषण श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ शल्यकर्मी डॉक्टर बबनराव यशवंत तथा डॉक्टर B.Y. यादव यांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपट कर्मयोगाचा दीपस्तंभ महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचे काम करणाऱ्या महापुरुषांच्या पिढीमध्ये कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचे नाव आदराने घेतले जाते। कर्मवीरांच्या विचार कार्याचा वारसा अत्यंत निस्पृह भावनेने पुढे नेण्याचे काम श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बबन यशवंत तथा डॉक्टर B.Y. यादव सर यांनी केले आहे। 1934 साली स्थापन झालेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे 31 वर्ष बिनविरोध अध्यक्षपद भूषविणारे डॉक्टर यादव सर हे सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारण, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक कार्यातील अजातशत्रू व ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे। तुम्हा लाभले मातृपितृ संस्काराचे कृपाछत्र, तुम्ही मानली कर्मवीरांची भगवंत नगरीच तीर्थक्षेत्र। वसतिगृहात घडताना मिळाली आमटी भाकरीची शिदोरी, कठोर परिश्रमातून तुम्ही गाठली वैद्यकीय शिक्षणाची पायरी। निस्पृह सेवाभावी मिशनऱ्यांचा तुम्हा मिळाला सहवास, कर्मवीरांच्या कर्मभूमीसाठीच जीवन समर्पिण्याचा तुम्ही घेतला ध्यास। गरीब रुग्णांना कुटुंबीय मानत तुम्ही दिले असंख्य वेळा जीवदान, कर्मवीरांच्या संस्थेतून घडविले लाखोंना ज्ञानदान। सेवा त्याग परोपकाराचा तुम्ही जपला वसा, कर्मवीरांचा कर्मयोग आचरत पुढे नेला शिक्षण आणि वैद्यकीय सेवेचा वारसा। डॉक्टर B.Y. यादव सर हे कर्मवीरांनी स्थापन केलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटलचे गेली 4 दशके अध्यक्ष आहेत। डॉक्टर यादव सर हे बार्शी शहरातील पौराणिक महात्म्य लाभलेल्या श्री भगवंत देवस्थानचे विश्वस्त असून इंडियन रेड क्रॉस सोसायटी, श्रीराम मंदिर देवस्थान, श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी, श्री भगवंत पथपुरवठा मंडळी, स्वामी विवेकानंद केंद्र, इंडियन सर्जिकल सोसायटी या संस्थांच्या कार्यातील ते अध्वर्यू आहेत। डॉक्टर यादव सर यांनी शहरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीपासून ते हरिजन सेवक संघाच्या कार्यविस्तारापर्यंत आणि भारतीय संस्कार केंद्राच्या उपक्रमशीलतेपासून अनेक आघाड्यांवर मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे। करमाळा तालुक्यातील वरकुटे गावापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास बार्शीतील कर्मवीरांच्या शिक्षण संस्थेत आदर्श वळणावर गेला। मामांच्या संस्कारामध्ये वाढताना आणि घडताना डॉक्टर यादव यांनी आमटी आणि भाकरी खाऊन कमवा आणि शिका योजनेतून ज्ञान ग्रहण केले। मिरज येथे मिशनरी हॉस्पिटलमध्ये त्यांना डॉक्टर कीथ फ्लेचर यांच्यासारख्या वैद्यकीय ज्ञानकोशाचा परिस्पर्श लाभला। वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना डॉक्टर यादव सर कर्मवीरांच्या निकट सहवासात आले। जगदाळे मामांनी डॉक्टर यादव सर हे अत्यंत प्रामाणिक, सेवाभावी व कष्टाळू आहेत हे ओळखले। मामांनी डॉक्टर यादव सर यांना बार्शीमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सांगितले। सुमारे 50 वर्षांपूर्वी डॉक्टर यादव सर यांच्या समोर संपत्ती व परदेशातील नोकऱ्यांच्या सुवर्ण संधी होत्या, पण हे सर्व वैभव नाकारत डॉक्टर यादव सर यांनी बार्शीमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केली। शरीराच्या विविध अवयवांवर शस्त्रक्रिया करणे हे त्या काळात अत्यंत दिव्य कर्म होते। वैद्यकीय साधन सामग्री, प्रशिक्षित कर्मचारी व अत्याधुनिक मशिनरी, दळणवळणाची साधने यांचा अभाव असलेल्या त्या कठीण काळात डॉक्टर यादव सर यांनी अत्यंत कौशल्याने उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने हजारो शस्त्रक्रिया केल्या व अनेक रुग्णांना जीवदान आणि पुनर्जन्म दिला। डॉक्टर यादव सर यांनी अनेक वेळा त्या काळात गरीब रुग्णांवर अत्यल्प दरात, काही वेळा मोफत सुद्धा शस्त्रक्रिया केल्या व अनेक हृदयस्पर्शी प्रसंग अनुभवले। डॉक्टर यादव यांना देवदूत आणि देवमाणूस मानणारे हजारो रुग्ण राज्यभरात आहेत
वैद्यकीय सेवा करताना डॉक्टर यादव सर यांनी रुग्णसेवा धर्म महत्त्वाचा मानला. अपघातग्रस्त रुग्णांसाठी जीवनदाता ठरलेले ट्रॉमा युनिट लोकसहभागातून उभे करण्यामध्ये डॉक्टर यादव यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. भावी काळात ओपन अवेक हार्ट सर्जरी सेंटर कार्यान्वित करण्याचा त्यांचा संकल्प आहे. केंद्रीय अतिदक्षता विभागापासून कर्करोग विभागापर्यंत अनेक विभाग कार्यान्वित करण्यामागे डॉक्टर यादव यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वास त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा मेडिकल सुपरिंटेंडंट जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी डॉक्टर रामचंद्र जगताप सर. डॉक्टर जगताप आरवी, मेडिकल सुपरिंटेंडंट जगदाळे मामा हॉस्पिटल. आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष, जगदाळे मामा हॉस्पिटलचे चेअरमन, मेडिकल क्षेत्रातील आधारस्तंभ, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर BY यादव सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वैद्यकीय क्षेत्रामधील जगदाळे मामा हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी व टर्शरी सेंटर म्हणून ओळखले जाते. या हॉस्पिटलची उभारणी 1975 साली आरोग्य मंदिर म्हणून 6 बेडपासून सुरुवात झाली. आज 300 बेड सुसज्ज असं हॉस्पिटल चालवण्यासाठी जे मार्गदर्शन मिळालं, अहोरात्र या हॉस्पिटल व संस्थेची उभारणी करण्यापासून ते चालवण्यापर्यंत जे मार्गदर्शन यादव सरांचं मिळत आहे, त्यामुळंच हॉस्पिटलची वाटचाल चांगल्या प्रकारे होत आहे. बार्शी नव्हे तर सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्हा आसपासचे 10 ते 12 तालुक्यातून रुग्ण जगदाळे मामा हॉस्पिटलवरती विश्वास ठेवून येतात. उच्चतम प्रतीची सेवा देण्यासाठी सरांनी जे अहोरात्र कष्ट करत आहेत, त्यामुळे आज ट्रॉमा युनिट ही एक मोठी इमारतच नाही तर वेगवेगळे विभाग एका छताखाली येण्यासाठी व लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळण्यासाठी व टीमवर्क असावं या दृष्टिकोनातून ट्रॉमा युनिटची उभारणी झाली. त्यामुळे गोल्डन आवर नाही तर गोल्डन मिनिट ही एक संकल्पना आली, जेणेकरून रुग्णांना तातडीची सेवा आणि योग्य उपचार मिळाले गेले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. म्हणूनच जगदाळे मामा हॉस्पिटलमधील सर्व कन्सल्टंट्स, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी यांच्या सहभागातूनच ही रुग्णसेवा आम्ही देऊ शकतो आणि यामध्ये सरांचं बहुमोल मार्गदर्शन हे मिळत आहे. मी गेले 31 वर्ष जगदाळे मामा हॉस्पिटल व डॉक्टर जगताप लॅबोरेटरी या माध्यमातून व सरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवा बजावत आहे. गेल्या 8 वर्षापासून जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिंटेंडंटमधून पदभार स्वीकारल्यापासून सरांचं मार्गदर्शन व कार्यपद्धती ही जवळून मला अनुभवता आली. सरांचं ब्रीदवाक्य, संस्थेचं ब्रीदवाक्य, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत व हॉस्पिटलमधील रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, याप्रमाणे सर्व स्टाफ सर्वांच्या सहभागातून ही रुग्णसेवा देत आहोत. पुढील आयुष्यात सरांना उदंड आयुष्य, ऐश्वर्य, आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.